नमस्कार. डॉक्टर स्पीक अंतर्गत आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. प्रेक्षक हो, निसर्ग नियमानुसार ऋतू हे चालूच असतात. ऋतुचक्र हे चालू असतं. शरद, वसंत, हेमंत यासारखे 6 ऋतू आपण 12 महिन्यांमध्ये मानतो खरे, पण आपल्यासारख्या सर्वसामान्यांसाठी 3च महत्त्वाचे ऋतू असतात. ते म्हणजे उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा. या 3 ऋतूंच्या बदलाच्या काळामध्ये म्हणजे ट्रान्झिशन पिरियड मध्ये आपल्या शरीरात बरेच बदल होतात, आजार होतात, रोग होतात, कारण शरीर त्या बदलांना अनुकूल असं झालेलं नसतं. आणि जेव्हा हे ऋतू सुरू होतात तेव्हा त्या ऋतूंमध्ये सुद्धा त्या ऋतूचे असे काही वेगळे आजार किंवा रोग होतात आणि मग आपल्याला त्या रोगांना सामोरं जायला लागतं. पावसाळ्याचे दिवस सुरू होत आहेत. आला पावसाळा, तब्येत सांभाळा असं म्हटलं जातं, कारण पावसाळा आपल्याबरोबर दूषित पाणी सुद्धा घेऊन येत असतो. आणि मग या संदर्भात होणारे म्हणजे जलजन्य आजार असतात आणि त्याच योगे होणारे कीटकजन्य पण आजार असतात. तर हे नेमके आजार कोणते? या पावसाळ्याच्या काळामध्ये या आजारांपासून आपण कोणती काळजी घ्यायची किंवा ते होऊ नयेत म्हणून काय उपाययोजना करायच्या, यासाठी आजच्या आरोग्य संपदा या कार्यक्रमाचं आपण विशेष आयोजन केलेलं आहे. आणि त्यासाठी आपण खास निमंत्रित केलेलं आहे डॉक्टर नागनाथ रेडेवाड यांना. नमस्कार डॉक्टर, या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. डॉक्टर नागनाथ रेडेवाड यांनी आपलं MBBSचं शिक्षण मुंबईच्या सायन हॉस्पिटलमधून केलं आणि त्यांनी नागपूरच्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमधनं MD ही पदवी मिळवली. ते सध्या बीजे वैद्यकीय महाविद्यालयामध्ये औषध वैद्यकशास्त्र या विभागामध्ये सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. विशेष सांगायची गोष्ट अशी की 2017 पासून ते डेंग्यू आणि चिकनगुनिया या आजारांचे राज्यस्तरीय प्रशिक्षक म्हणून काम करतायत. दरवर्षी प्रत्येक वर्षी ते वैद्यकीय अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण घेतात. मग ते ऑनलाईन असेल किंवा ऑफलाईन किंवा प्रत्यक्ष असेल, ते वैद्यकीय अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण घेतात डेंग्यू आणि चिकनगुनियाच्या संदर्भामध्ये. डेंग्यूचा उद्रेक ज्या ज्या ठिकाणी झालेला आहे त्या ठिकाणी जाऊन सुद्धा ते प्रशिक्षण देतात. आणि अर्थातच त्यांच्या रुग्णालयामध्ये आलेले जे रुग्ण असतात, डेंग्यूचे रुग्ण असतात, त्यांच्यावरही ते उपचार करत असतात. आज आपण जलजन्य आणि कीटकजन्य आजारांबद्दल माहिती घेणार आहोत आणि त्यातही विशेषतः डेंग्यू या आजाराची माहिती घेणार आहोत. सर, पहिल्यांदाच मला हा प्रश्न विचारायचा आहे की पावसाळा आला की आजार बळावतात आणि मग अशामुळे दूषित पाण्यामुळे होणारे जे आजार असतात ते नेमके कोणते असतात, त्याची आम्हाला माहिती द्याल का? जसं आता आपण सांगितलं की ऋतुचक्र बदलले आणि पावसाळा वगैरे आला की आपले पावसाळा आला आणि आजार आला असा जो आहे समज आहे, तसा ग्रामीण भागात पण एक समज आहे की उन्हाळा जो आहे तो योगी असं म्हणतात उन्हाळ्याला. की योगी म्हणजे का, तर उकाळा जास्त असतो आणि लोक उघड किंवा कपडे कमी प्रमाणात असतात. हिवाळा जो आहे त्यामध्ये भरपूर खा, म्हणजे हिवाळा हा भोगी आहे आणि पावसाळा हा रोगी आहे. तर अशी एक समज सगळ्यांमध्येच आहे. पण आता मग याला शास्त्रीय दृष्टिकोनातून कसं पाहता येईल, तर ज्या पद्धतीने आता आपण म्हटलो की हे जे आजार आहेत हे दूषित पाण्यामुळे होणारे किंवा काही कीटकजन्य असतील, तर हे नेमकं काय आहे. तर जसं पावसाळा आला की पाण्याचं दूषित झालं की आपल्याला जर माहिती आहे की पाण्याच्या दूषित प्रमाणामुळे जे काय आजार होतात तर ते आहे कॉलरा, ज्याला आपण पटकी असं म्हणतो. दुसरा आहे की विषमज्वर, ज्याला टायफॉइड आपण म्हणतो. तिसरं असं होतं की अतिसार म्हणजे डायरिया, गॅस्ट्रो होऊ शकतो. आणि पाण्यातनं होणारा कावीळ पण आहे.
तर तो काय होईल, असे हे पाण्यातनं म्हणजे जलजन्य आजार म्हणजे पाणी दूषित झाल्यामुळे जर ते पाणी आपण घेतलं तर त्या पाण्यापासून होणारे हे जलजन्य आजार. अगदी बरोबर. मग हे आजार आपल्या प्रत्येक ठिकाणी, मग शहर असेल ग्रामीण भागात असेल, हे प्रत्येक ठिकाणी या ऋतूमध्ये यांचा प्रभाव वाढलेलाच असतो. अगदी बरोबर. म्हणजे जलजन्य आजार हे सगळे आपण प्रकार सांगितलेत, पण मग या जलजन्य आजारांपासून आपल्याला जर सुटका करून घ्यायची असेल किंवा होऊच द्यायचे नसतील तर आपण नेमक्या काय उपाययोजना केल्या पाहिजेत? आता जसं आपण बघितलं की जेव्हा जलजन्य आजार म्हणजे हा दूषित पाण्यापासून होतो, तर हा जो सोर्स आहे म्हणजे तसं पाहिलं तर माणसाला होणारे किंवा आपल्यापर्यंत येणारे 80% आजार हे पाण्याशी रिलेटेड. हो हो. मग या आजारांना जर आपल्याला नियंत्रणात आणायचं असेल किंवा त्याला होऊ द्यायचे नसतील तर याकरता आपल्याला त्या पाण्याचीच काळजी घेतली पाहिजे. मग ती पाण्याची काळजी आपल्यापासून कशी, तर आपल्याला जेव्हा ही काळजी घ्यायची तर जे काय पाणी आपल्याकडे येतं तर ते आपण कशा प्रकारे सेवन करतोय, म्हणजे ते गाळून घेतोयत का, किंवा त्या पाण्यामध्ये काही जण या पावसाळ्याच्या दिवसामध्ये किंवा नेहमी करता आपण तुरटीचा वापर करतात. आजकाल आपल्याकडे फिल्टर अवेलेबल आहेत तर ते फिल्टरनंच पाणी वापरत आहेत. तर त्याच्यामुळे या गोष्टी जर केल्या तर नक्कीच आपल्याला या आजारांपासून सुरक्षा तर मिळतेच. आता तसेच जेव्हा प्रवासाची वेळ येते किंवा बाहेर जाण्याचे काही प्रसंग असतो त्यावेळेस आपण आपल्यासोबत जर पाणी घेऊन गेलो, आपल्याला वाटतं की हे पाणी ओझं आहे, कुठे घेऊन जायचं किंवा काय, पण त्यापेक्षा जर हे घरचं पाणी आपल्यासोबत असेल तर आपल्याला बाहेर एखाद्या हॉटेलमध्ये किंवा बाहेर ज्या ठिकाणी आपण उघड्या ठिकाणचं जिथलं कुठलं आपण अन्न घेऊ किंवा पाणी घेऊ तिथे जर स्वच्छता नसेल तर आपल्याला ते आजार होण्याचे धोका निर्माण होतो. आणि याच्यात दुसरं महत्वाची गोष्ट अशी आहे की यानं जास्त प्रमाणात गंभीर प्रमाणात ज्यांना होऊ शकतो त्रास तर ते आहेत लहान मुले आणि गरोदर माता. तर जेव्हा केव्हा असं होतं गावामध्ये असेल किंवा एखाद्या ठिकाणी ह्या साथीचा किंवा आजाराचा उद्रेक झाला तर अशा वेळेस गरम पाणी करणे आणि ते गार करून यांनी घेणे या अतिजोखमीच्या किंवा लहान मुलांनी आणि गरोदर मातांनी हे फार महत्वाचं आहे. तर घरामध्ये लहान मुलं असतील, गरोदर माता असतील तर यांच्यासाठी ही काळजी आपण आवश्यकतेनुसार आणि विशेष लक्ष देऊन घ्यायला पाहिजे. अगदी बरोबर आहे. म्हणजे पावसाळ्यामध्ये पाणी शुद्ध करून घेणं हे सगळ्यात महत्वाचं आहे पिण्याच्या आधी. आणि किती तुम्ही छोट्या छोट्या उपाययोजना सांगितल्या, त्याला काही फार कष्ट खरं तर पडणार नाहीत, त्या केल्या तर आपण सहज या आजारांपासून दूर राहू शकतो. तुम्ही म्हटलात पावसात पाण्याची आपण काळजी घेतली पाहिजे, तर वर्षातनं 2 वेळा पाण्याचे जे स्रोत आहेत जलस्रोत त्यांचं सुद्धा ऑडिट केलं जातं असं मी ऐकलंय, तर त्याची आम्हाला माहिती द्याल का? हो हो नक्कीच. कारण आता प्रत्येकाला हा प्रश्न पडतो की आम्ही केलं की आम्ही घरामध्ये पाण्याचं शुद्धीकरण करतोय किंवा पाणी उकळून घेतोय किंवा सगळं, पण या शासन स्तरावर नेमकं याच्यात काय होतं की असंही की आम्ही फक्त घरात पाणी आल्यानंतरच बघायचं, तर तसं नाहीये. तर आपल्या राज्यामध्ये जेवढे जलस्रोत आहेत की जिथून म्हणजे गावामध्ये असतील मग तिथून कुठे पाणी येतं, महापालिका असतील, नगरपालिका असतील, या ठिकाणी जेव्हा जो पाण्याचा स्रोत असतो त्याचं ऑडिट होतं. ऑडिट म्हणजे ते काय करतात की त्या ठिकाणी असलेले ग्रामसेवक, आशा वर्कर्स की यांच्यातर्फे ते जे पाण्याचा स्रोत आहे, म्हणजे आता सपोज त्या गावाला पाण्याचा स्रोत विहीर आहे, मग त्या विहिरीला कठडा आहे का, तर मग त्या विहिरीमध्ये जे विहीर आहे त्याच्या बाजूला झाड आहे का, त्या झाडाचा कचरा त्याच्यात पडतोय का, किंवा पावसाचं उताराचं पाणी विहिरीत जात आहे का, की काही ठिकाणी गावामध्ये जे लोक थांबतात किंवा तिथे शौचला बसतात तिथं उताराचं पाणी त्या विहिरीकडे जातं का, असं एक ऑडिट होतं प्रत्येक स्त्रोत. म्हणजे विहिरीचं असेल, कूपनलिका असतील, हातपंप असतील, जे काय स्त्रोत असतील त्याचं, आणि हे स्त्रोत बघून आणि त्याचं ऑडिट करून याला प्रत्येक गावाला म्हणजे 40,000 पेक्षा स्त्रोत सध्या आपल्याकडे सध्या आहेत करंट, म्हणजे जो आपला राज्यस्तरीय डाटा आहे किंवा त्याच्यामध्ये हे आहे. तर हे स्त्रोत पाहिल्यानंतर आणि ऑडिट झाल्यानंतर प्रत्येक गावाला त्यांनी कार्ड दिलेलं आहे, त्याला एक कलर दिलेला आहे की या गावचं पाणी हे रेड कलरचं, म्हणजे ह्या गावाला रेड कार्ड, या गावाला ग्रीन कार्ड, या गावाला येलो कार्ड. धोका पातळीवरनं त्यांच्या ते ठरवलेलं आहे. हो. म्हणजे आता जर रेड कार्ड आहे किंवा लाल रंगाचं कार्ड दिलेलं आहे तर याचा अर्थ तिथे पाण्याचा स्रोत हा धोकादायक आहे. म्हणजे एखादा माणूस असं म्हणतो की अरे हा काय, आम्ही तर 12 गावचं पाणी पिलेलो आहोत, तर आता आपल्याला असं विचारावं लागेल की तू रेड कलरच्या किंवा लाल कलरच्या गावाचं पाणी नाही ना पिला. तर या पद्धतीनं ती वर्गवारी करण्यात आलेली आहे की ह्या गावांना कुठला आहे. मग नुसतीच वर्गवारी नाही, तर ही वर्गवारी केल्यानंतर ही वर्गवारी झाली. आता ग्रीन कलर किंवा हिरव्या रंगाचं जे गाव आहे तिथलं पाण्याचा स्रोत शुद्ध आहे, तिथलं पाणी आपण घेऊ शकतो. पण हे जे 2 प्रकार आहेत की जिथं काही प्रॉब्लेम असेल, म्हणजे जसं मी सांगितलं कठडा नसेल किंवा झाडाचा कचरा पडत असेल, तर तिथले ग्रामसेवक म्हणजे आपला स्वच्छता विभाग, पाणी पुरवठा विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, ग्रामविकास विभाग हे सगळे मिळून याच्यावर कार्य करतात. आणि मग ते शुद्धीकरण
किंवा त्या गावाचं समजा यावेळेस त्यांना येलो कार्ड मिळाले, तर ते हिरवं कार्ड करण्यासाठी काय करता येईल, प्रयत्न करताय. त्या उपाययोजना करतात. वा. आणि याच्यात त्यांनी एक फार छान नाव शोधलेलं आहे की ग्रामसेवकाच म्हणजे ग्रामपंचायतीमधला एका व्यक्तीला म्हणजे शिपाई असतील त्यांना जलरक्षक म्हणून नाव देण्यात आले. वा वा. आणि यांचं ट्रेनिंगही होतं दर 6 महिन्याला. आणि ते आपल्या गावाचा जो स्रोत आहे तो क्लोरिनेटेड आहे की नाही, म्हणजे जसं आपण त्याच्यामध्ये आपण ऐकतो की त्याला क्लोरिनेटेड वॉटर दिलेलं आहे, म्हणजे ब्लिचिंग पावडर टाकतात आणि मराठीमध्ये त्याला ते विरंजक चूर्ण म्हणतात. बरोबर. तर त्या पद्धतीनं ते ऑडिट आणि तो लक्ष ठेवतो की दर 6 महिन्याला किंवा याला त्याचे नमुने तपासले जातात पाठवून की याच्यामध्ये किती संसर्ग आहे, मागच्या 3 वर्षामध्ये जलजन्य आजाराचा काही उद्रेक झाला होता का, मग हे स्रोत कसे आहेत. तर हे शासन पातळीवर वेगवेगळ्या लेव्हलवर ह्या गोष्टी चालू असतात. वा वा. फार महत्वाची माहिती आहे सर, की वैयक्तिक पातळीवर आपण तर पाणी शुद्ध घरातल्या घरात कसं करून घ्यायचं हे आपल्याला कळतंय, पण शासनातर्फेही वर्षामध्ये 2 वेळा हे जलस्रोतांचं ऑडिट होतं. ही फार महत्वाची माहिती सर तुम्ही दिलीत. आपण या पुढच्या प्रश्नांकडेही वळणार आहोत. तत्पूर्वी घेऊयात क्षणभराची विश्रांती. डॉक्टर स्पीक अंतर्गत आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण चर्चा करतोय डॉक्टर नागनाथ रेडेवाड सरांशी. सर, तुम्ही जलजन्य आजारांबद्दल सांगत होतात. आता आम्ही असं ऐकलंय की लेप्टोस्पायरोसिस हाही एक जलजन्य आजार आहे, म्हणजे दूषित पाण्यामुळे होणारा, पण तो आतापर्यंत फारसा लोकांना माहिती नाही, लोकांपर्यंत त्याची माहिती पोहोचलेली नाही किंवा तो किनारपट्टीतच होतो अशी एक गैरसमजूत होती. तर या आजाराबद्दल नेमकी माहिती आम्हाला सांगा ना. लेप्टोस्पायरा जो आहे तो एक जीवाणू आहे आणि हा जसं तुम्ही आता म्हटलात की हे किनारपट्टी म्हणजे समुद्र किनारपट्टी किंवा कोकणपट्टीमध्येच याचं जास्त प्रमाणात दिसायचं. म्हणजे इथे का दिसायचं, तर जिथे भात शेती होते किंवा जिथे भात लावण्यासाठी खाचरं केली जातात, जिथे पाणी साठवलं जातं आणि त्याच्यात ते रोप लावलं जातं, अशा ठिकाणी ह्या लेप्टोस्पायराचा पेशंट किंवा जास्त प्रमाणात दिसायचे आणि असतात. तर मग हा जो आजार आहे तर हा आजार पाणी साठलेल्या जागेतनं होतो. परंतु आता आपण जसं ऐकतो की पावसाळ्यामध्ये की शहरामध्ये पाणी साठलं, मुंबईची तुंबई झाली, अशा आपण बातम्या बघतो. तर हा आजार आता किनारपट्टी लगत किंवा समुद्र किनारीच आहे किंवा भातशेतीतच आहे तसा राहिलेला नसून शहरातही आला. कारण हा पसरतो कसा, तर जेव्हा हा जो आजार आहे उंदीर किंवा गाई गुरे असतील किंवा काही कुत्री असतील तर यांच्या लघवी वाटे हा आजार पाण्यात येतो. आणि मग ह्या पाण्यामध्ये मग जसं भाताच्या खाचऱ्यामध्ये असेल किंवा भात शेतीमध्ये असेल किंवा शहरामध्ये पाणी तुंबलं आणि त्या पाण्यामधनं आपल्याला जावं लागलं आणि जर आपल्या पायाला जखमा असतील किंवा ते पाणी आपल्या चेहऱ्यावर उडालं तर मग डोळ्यामध्ये म्हणा किंवा म्युकोसामधनं म्हणा की हे जे जंतू आहेत तो आपल्या शरीरात प्रवेश करतो. आणि मग अशा प्रकारे शहरामध्ये जसं मग आता आपण म्हणतो की भात शेती किंवा भाताच्या एरियामध्ये म्हणजे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग किंवा मुंबई किंवा मुंबईलगतची शहरं इथेच असं म्हणजे याचं ट्रान्झिशन झालंय किंवा त्या तिकडून तो आता शहरात पण पसरायला लागलाय की आपला तो शेतीकडच्या एरियाकडनं किंवा आपण म्हणायचं ऊसतोड कामगार आहेत त्यांच्यामध्ये तो होईल किंवा भात शेतीमध्ये होईल, पण आता तो शहरात पण आलाय. आणि याच्यामध्ये असं होतं की याची लक्षणं अशी असतात की सारी फ्लू सारखी, म्हणजे ताप येणं, कधी जर हा आजार बळावला तर या तापामध्ये कावीळाचं पण लक्षण दिसायला लागतं. आणि मग कावीळ दिसायला लागला की मग काही जणांना फुफ्फुसावर पण त्याचा इफेक्ट येतो किंवा त्याची इन्व्हॉल्वमेंट होते. मग याच्यामध्ये आपण असं म्हणतो की निमोनिया पण झाला, लिव्हरवर पण सूज आली, कधी कधी हृदयावर पण याचा इफेक्ट होतो. आणि मग हा असा एक मल्टी सिस्टीम म्हणजे वेगवेगळी सिस्टीम इन्व्हॉल्व करणारा आजार आहे. परंतु याच्यात एक चांगली गोष्ट अशी आहे की या आजारासाठी आपल्याकडे उपचार उपलब्ध आहेत. ओके. म्हणजे जेव्हा हा आजार सुरुवातीला आला तेव्हापासून जसं त्याचं इव्होल्युशन किंवा जो टप्पे आले त्याच्यानंतर त्याच्यावर डॉक्झीसायक्लिन नावाची गोळी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये किंवा हे जे आपण जसं नाव घेतलं की या किनारपट्टी लगत एरियात आहे तर तिथल्या प्राथमिक केंद्रांमध्ये आणि याच्यामध्ये याचं मुबलक प्रमाणात ह्या गोष्टी उपलब्ध असतात आणि तिथे सर्वेही होतात की कुणाला लक्षणं आहेत का, ही त्या पद्धतीची आहेत का. बरोबर. आणि मग त्यानंतर त्यांना ती ट्रीटमेंट मिळते. आणि मग जर हे नुसतं डॉग्झीस नाही तर अजूनही प्रतिजैविक किंवा हे त्याच्यावर उपचार अवेलेबल आहेत आणि मग ते उपचारानुसार हा आजार बराई करतात.
याच्यात एक वेगळी गोष्ट अशी आहे की जसं आपण बघितलं की पायाला जखमा असतील आणि आपण पाण्यातून चालत गेलो तर ते होतो आणि जंतू आपल्या शरीरात प्रवेश करतो. परंतु आजकाल असं आहे की आपण एखादं शीतपेय आपल्याला घ्यायचं असेल तर ते फ्रीजमध्ये ठेवतो आणि फ्रीजमधनं घेतो, पण ते शीतपेय फ्रीजमध्ये किंवा त्या शीतपेटीत येण्याच्या अगोदर ते गोदामामध्ये ठेवलेलं असतं आणि तिथं उंदीर मामा तर आपले असूच शकतात. तर मग तिथे जर ते त्याच्या बाहेरच्या बाजूला चिकटलं असेल, जर तिथं आपण कंटामिनेशन, ती तोंडाला लावली बाटली, अगदी बरोबर. म्हणजे जर ती इथल्या बॉटल संपल्या, ती बॉटल मध्ये येणार आणि ती बॉटल, तर असेही पुरावे आपल्याला मिळालेले म्हणजे अशाही प्रकारचा संसर्ग होऊ शकतो. असंही एक नवीन याच्यामध्ये आहे की लक्षात आलं की असाही पसरवतो आहे. सर, तुम्ही फार महत्वाची माहिती दिलीत. आता जलजन्य आजारांकडून आपण कीटकजन्य आजारांकडे वळूयात. म्हणजे पावसाळ्यामध्ये कीटकजन्य आजार सुद्धा पाण्यामुळे होतात, साचलेल्या पाण्यामुळे. तर आपण त्याबद्दल माहिती द्याल का? जसं आपण म्हटलो की आता पाऊस आला की पावसामुळे पाणी थांबतं इकडे तिकडे आणि त्या पाण्यावर जे काय कीटक असतील, म्हणजे त्या आपल्या उपयोगाचे किंवा आपल्याला लक्ष देण्यासारखे कीटक म्हटलं तर डास आहेत. तर या डासांपासून होणारे आजार कुठले? तर या डासांपासून होणारे म्हटलं तर मलेरिया आहे, डेंग्यू आहे, चिकनगुनिया आहे आणि एक आपण मेंदूज्वर म्हणतो, तो मेंदूज्वरही होतो. पण आपल्याकडे सहसा आपल्याला जे वाटतं तर त्याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये म्हटलं तर डेंग्यू आणि मलेरिया हे आपल्या ऐकिवातले आहेत. परंतु सुदैवाची गोष्ट अशी आहे की गेल्या 3 ते 4 वर्षामध्ये मलेरियाचं प्रमाण हे फार कमी झालेलं आहे. तुलनेने जसं जुनं होतं किंवा पूर्वी होतं त्या बऱ्यापैकी कमी झालंय. आणि आता याचा जो स्पेसिफिक एरिया किंवा जो म्हणतो आपण कुठे आहे, तर महाराष्ट्राच्या नकाशावर हे फक्त 2 बाजूला आहे, म्हणजे या साईडला आणि या साईडला. मग कुठे? तर मुंबई आणि या साईडला जे किनारपट्टीचा पश्चिम महाराष्ट्राच्या साईडला, आणि इकडे आपण विदर्भाकडे जेव्हा गेलो तर विदर्भाकडे चंद्रपूर असेल, गोंदिया असेल, तर या म्हणजे 100 रुग्ण जर आपल्याला मिळाली तर 100 पैकी 70% रुग्ण सध्या या भागात आहेत. आणि त्या दृष्टीने आपण ते उपाययोजना करतो. पण आता त्याच्या पुढचा जो आहे की त्या म्हणजे मलेरियापेक्षा जर आपल्या कन्सर्नचा विषय जो म्हणतो किंवा आपल्या लक्ष देण्याचा जो आहे तो डेंग्यू. तर ह्या डेंग्यू हा एक आपल्याला याच्यामुळे होतो, मच्छर डासांपासूनच होतो. चिकनगुनिया ह्या डासांपासूनच होतो. आणि डेंग्यू आणि चिकनगुनियाचं वैशिष्ट्य असं आहे की हे दोघंही एकाच बाईकवर बसून जातात. म्हणजे हे दोन्ही जे आजार आहेत हे या ज्या मच्छरामुळे किंवा ज्या डासामुळे होतो, तो ज्याचं नाव आपण एडिस इजिप्ती असं त्याचं नाव आहे, सायंटिफिक नाव आपण घेतो. तर त्या इडीजच्या मच्छर जो आहे ह्या दोघांचा वाहक हाच आहे. इव्हन एडिसमुळे दुसरेही आजार होतात की जसं आपण येलो फीवर म्हणतो, हाही एडिसमुळेच होतो. तर ह्या आजारांचा वाहक एक असल्यामुळे रुग्णाला हा एका वेळी दोन्ही आजार देऊ शकतो. म्हणजे तुम्ही आता जे सांगितलं की डासांमुळे होणारे आजार, त्याच्यामध्ये चिकनगुनिया आहे, डेंग्यू आहे, मलेरिया आहे आणि येलो फीवर. आता हे 4 प्रामुख्याने डासांमुळे होणारे आजार आहेत. पण आता मला असं सांगा की डेंग्यू आणि मलेरिया यामध्ये नेमका फरक कसा ओळखायचा? आता तसं बघितलं तर ताप हा ताप आहे. म्हणजे आलेला ताप हा डेंग्यूचाही असू शकतो, आलेला ताप मलेरियाचाही असू शकतो. जसं मी सांगितलं आता प्रमाण बऱ्यापैकी कमी आहे आपल्याला मलेरियाचं, परंतु ही लक्षणं सुरुवातीला दोघांची जी असतात ती सारखीच असतात. की डेंग्यू असेल, मलेरिया असेल किंवा फ्लू असेल, फ्लू मध्ये ही लक्षणं सुद्धा कॉमनच येतात. परंतु या सुरुवातीच्या पिरियडमध्ये की काही जसं म्हणतो डोकेदुखी, अंगदुखी, तर हाडमोड ताप असंही डेंग्यूला म्हणतात, की त्यानं खूप बॅकएक होतो, डोळे दुखतात, डोळ्याच्या पाठीमागे दुखायला लागतं. तर असं जे आहे तर हे थोडे क्लिनिकल आहेत. पण तसं आपण 2 ते 3 दिवसामध्ये सांगणं की आलेला हा जो ताप आहे हा मलेरियाचा आहे का डेंग्यूचा आहे का फ्लूचा आहे असं सांगणं कठीण असतं. तर त्यासाठी असा आजार असला किंवा ताप आला आणि तो आपल्याला वाटलं की हा काहीतरी वेगळा आहे किंवा नेहमी सारखा नाहीये, तर त्यावेळेस योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला घेणे आणि डॉक्टरांची उपचार घेणं हे फार महत्वाचं. अगदी महत्वाचं आहे. आता डॉक्टर, एक आमच्या सर्वसामान्य माणसांच्या मनामध्ये एक प्रश्न येतो की आपल्याला आपल्या अंगावर बसलेला डास दिसतो कधी कधी. तर आता नेहमी असं म्हणलं जातं की डेंग्यू हा पण डासांपासून होतोच तसाही, तर साधा डास आणि डेंग्यूचा डास याच्यामध्ये काय नेमका फरक असतो? किंवा अगदी स्पेसिफिकली विचारायचं तर आपल्या अंगावर बसलेला डास डेंग्यूचा आहे हे ओळखता येतं का आपल्याला? हो, म्हणजे प्रश्न फारच छान आहे. कारण आणि यासाठी प्रशिक्षण पण चालू असतं.
आणि 16 मे हा राष्ट्रीय डेंग्यू दिवस म्हणून साजरा होतो. बर. आणि आता आपण म्हणजे जो जुलै महिना आहे हा डेंग्यू प्रतिरोध महिना असा म्हणून पाळला जातो. अरे वा. तर यामध्ये शालेय महाविद्यालय याच्यामध्ये ट्रेनिंग दिलं जातं की हे डेंग्यूचे डास ओळखायचे कसे. बर. डेंग्यूचे किंवा डेंग्यूची अळी आहे की घरामध्ये पाण्याचा काही साठा आहे, तर याच्यामध्ये हा डेंग्यूचा डास की डेंग्यूची अळी आहे का किंवा याच्यात आळ्या आहेत का, आलेला हा जो डास आहे तो डेंग्यूचा आहे की मलेरियाचा आहे. कारण मलेरिया करणारा हा डास हा एनोफिलिस हा दुसऱ्या प्रकारचा आहे. पण या डासाची काही खास वैशिष्ट्ये आहेत जे आपल्याला माहिती पाहिजेत. बर. बर. कारण हा जो डास आहे हा दिसायला दुसऱ्या डास सारखा आहे, परंतु याच्या शरीरावर आणि जे त्याचे जे आपण म्हणतो लिम्स असतात किंवा हे असतात त्याच्यावर अशा व्हाईट कलरच्या रेषा असतात. बर. म्हणजे त्याला जसं वाघावर पट्टे असतात तसं ते पट्टे असल्यासारखं दिसतात, म्हणून याला आपण टायगर मॉस्किटो सुद्धा म्हणतो की तो दिसायला. आणि बसण्याची पण पद्धत असते की डास आपल्या इथं बसला कसा, म्हणजे घेताना तो तिरपा असेल तर तो एनोफिलिसचा, आडवा सरळ बसतो शरीरावर तर तो आपल्या डेंगीचा. बर. आणि दुसरं याचं असं आहे की अलंकार म्हणजे कुणी जर सजत असेल तर ते टिपके असं करतात, त्या पद्धतीने जर दुरून बघितलं तर डेंग्यूचा डास हा असा टिपके रंगाचे टिपके असलेला, म्हणून त्याला अलंकारित जसं म्हणतात ना की अलंकार करून आल्यासारखं, तर असा तो पाहता क्षणी ओळखू शकतो. साध्या डोळ्यांना आपल्याला व्यवस्थित कळतो. हो हो. बर बर बर. म्हणजे अशा रीतीने डेंग्यूचा डास आपल्याला ओळखू येतो. पण आता मला सांगा डॉक्टर की आता हे कळलं आपल्याला की आता समजा डेंग्यू हा कीटकजन्य डासांनी होणारा आजार आहे, पण डेंग्यूची आणि व्हायरल इन्फेक्शनची ही बरीचशी लक्षणं सेम दिसतात. तर मग व्हायरल इन्फेक्शन आणि डेंग्यू मध्ये नेमका फरक कसा ओळखायचा आणि डेंग्यूची लक्षणं कशी असतात? आता जसं आपण बघितलं की मलेरियामध्ये पण ताप येतो तसं फ्लू मध्येही ताप येतो. मी तेच सांगितलं की फ्लू मध्ये येणारा ताप पण हाच आहे की फ्लू मध्ये पण ताप येणार, फ्लू मध्ये पण अंगदुखी होणार, फ्लू मध्ये पण डोकं दुखणार. कारण सुरुवातीचे 2 ते 3 दिवस हे थोडे डिसीज म्हणतात ना की निदान न करता येण्यासारखे आहेत की कारण कुठल्याही याचे कॉमन म्हणजे हे संसर्गजन्य किंवा साथीचे रोग याचे सुरुवातीचे प्रमाण असंच असतं की ताप आली किंवा काय आली. कधी कधी असं होतं की व्हायरल फ्लू मध्ये कुणाला सर्दी असू शकते, खोकला असू शकतो, तर त्यावरून म्हणतात की हे फ्लू आहे. पण प्रत्यक्षरित्या पहिल्या 2 दिवसातच सांगणं की तुम्हाला डेंग्यू आहे का, तुम्हाला मलेरिया आहे की तुम्हाला फ्लू आहे, हे थोडं कठीण आहे. डॉक्टर, आता तुम्ही ही प्राथमिक लक्षणं सांगताय डेंग्यू, मलेरिया आणि व्हायरलची, ती आपण पुढे चर्चा करणारच आहोत, पण तत्पूर्वी घेऊयात क्षणभराची विश्रांती. नमस्कार. डॉक्टर स्पीक अंतर्गत आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण चर्चा करतोय डॉक्टर नागनाथ रेडेवाड यांच्याशी आणि ते आपल्याला डेंग्यू या आजारासंबंधी माहिती देत आहेत. डॉक्टर, आता आम्हाला डेंग्यूची प्राथमिक लक्षणं कोणती ही सांगा ना. डेंग्यूची प्राथमिक लक्षणं जसं आपण म्हटलं की हा तापेचा पिरियड आहे किंवा तापजन्य किंवा फिवर म्हणतो ना, फिवर ओपीडी वाढलेली असते असं आम्ही म्हणतो. तर त्या पद्धतीने जशी डेंग्यूची प्राथमिक लक्षणं जर म्हटलं तर त्याच्यामध्ये येणारा अचानक येणारा ताप की तो तीव्र स्वरूपाचा ताप असेल, डोकं दुखणे, डोळ्यांची मुवमेंट म्हणजे डोळ्यांची हालचाल झाली तरी डोळे दुखतात, डोळ्याच्या पाठीमागे पण दुखतं, आणि ब्रिक बोन फिवर असं आपण म्हणतो की म्हणजे हाडमोडी ताप की खूप असं कमरेपासून खाली किंवा पाठीमध्ये दुखायला लागतं आणि पुरळ वगैरे येतात. तर हे अशा पद्धतीची सुरुवातीची लक्षणं असतात याची, आणि ही साधारणतः 3 ते 4 दिवस 5 दिवसापर्यंत ताप हा राहतो. तर हे ओव्हरऑल जर डेंग्यूचा ताप म्हटलं किंवा टोटल किंवा पूर्ण काळ जर म्हटलं तर हे 7 ते 10 दिवसापर्यंत हा पूर्ण कालावधी असतो की ताप येणे, मग त्याच्यानंतर त्याचे सिम्पटम्स आणि मग पुन्हा रिकव्हरी होणे. तर म्हणजे त्याला आपण असं डिव्हाइड करतो की सुरुवातीचा तापीचा काळ, मग थोडा पुढचा मधला पिरियड एक, आणि शेवटी रिकव्हरी. अशा पद्धतीने हे लक्षणं असतात. पण ही सौम्य किंवा प्राथमिक लक्षणं आहेत. पण डेंग्यू हा तीव्र स्वरूपात पण जाऊ शकतो किंवा गंभीर आजार पण होऊ शकतो. तर अशा वेळेला ती लक्षणं बदलताना काय होतात? ओके, आता जसं मी सांगितलं की हा सेल्फ लिमिटिंग आणि एक विषाणूजन्य आजार. मग आता हा जर विषाणूजन्य आहे तर व्हायरल, आणि मग याच्यामध्ये व्हायरल तर आपण म्हणतो की तो 3 ते 4 दिवसात तर बरा होतो, अशा पद्धतीने आहे. पण डेंग्यू मध्ये गुंतागुंत आपल्याला दिसते किंवा तो गंभीर स्वरूपातही जाऊ शकतो. तर मग तो कुठला आहे, तर जेव्हा डेंग्यूची वर्गवारी करण्यात आली किंवा क्लासिफिकेशन करण्यात आलं तेव्हा ते असं आहे की डेंग्यूचा ताप, डेंग्यूचा रक्तस्राव युक्त ताप की याच्यामध्ये रक्तस्राव होतो
आणि तो एक गंभीर स्वरूपाचा आहे आणि त्याच्या पुढचा टप्पा जो आहे आणि रक्तस्राव कुठे होतो? तर हे रक्तस्राव म्हणजे असं होतं की यामध्ये असं आहे की आपली जी सिस्टीम असते म्हणजे प्लेटलेट आपण नेहमी ऐकतो की प्लेटलेट कमी होतात किंवा काय, तर रक्तस्राव म्हणजे आपल्या हिरड्यामधनं रक्त येणं किंवा अंगावर लाल लाल चट्टे उठणं किंवा लघवीमधनं रक्त जाणं किंवा लालसर लघवी होणं, हे अशी किंवा आता ही दिसणारी झाली की हा रक्तस्राव आपल्याला बाहेरून दिसतोय, पण कधी कधी हा अंतस्राव असू शकतो आणि मध्ये झालेला रक्तस्राव हा धोकादायक असतो आणि त्यामुळे हा गंभीर स्वरूपाचा आजार असतो आणि अशा रुग्णांना तर दवाखान्यातच म्हणजे भरती करूनच आपण उपचार करतो. त्याच्या पुढची जी स्टेज आहे ती आहे डेंग्यू शॉक सिंड्रोम. हा त्याच्या पुढचा गंभीर टप्पा. म्हणजे हे असं आहे की जो पुढचा टप्पा आहे त्याच्यामध्ये असंच पेशंटला म्हणून आपण काही म्हणणार नाही की तुम्हाला ही सिम्पटम आहेत म्हणजे तुम्हाला डेंग्यू शॉक सिंड्रोम आहे, की आपल्याला त्या रुग्णाला ते डॉक्टरांनी तपासल्यानंतर मग आमच्या भाषेमध्ये आम्ही ते म्हणतो की पल्स प्रेशर कमी आहे का किंवा काय आहे, अशा गोष्टी झाल्या की तो पेशंट आता गंभीर स्वरूपाचा किंवा डेंग्यू शॉक सिंड्रोमचा आहे. परंतु जसं आता तुम्ही विचारलं की हे डायरेक्टच असं होतं का, काही तुम्हाला म्हणजे आम्हाला काही गोष्टी कळतील म्हणजे बदलाच्या गोष्टी दिसतात का असं मला म्हणायचंय. नक्कीच नक्कीच. म्हणजे आपलं शरीर आपल्याला काही गोष्टी सांगतं की आता काहीतरी गडबड होतीये. तर जसं आता आपण म्हणतो की कधी कधी असं होतं की मला ताप आला आहे तर मी घरामध्ये एक पॅरासिटामॉलची गोळी आहे, कुणी म्हणतं ॲस्पिरिनची आहे, कुणी काय आहे. तर अशा शक्यतो गोष्टी ह्या डेंग्यू सारख्या आजारात करायच्या नसतात. हे मी का असं आवर्जून सांगतोय, हे उपचाराचा पार्ट झाला पण हे घ्यायच्या नाहीत. कारण आता आपण या विषयावर बोललो की रक्तस्रावयुक्त डेंग्यू, तर यामध्ये जर आपण काही अशा पेन किलर्स गोळ्या ह्या आपण डायरेक्ट घेतल्या तर हे डेंग्यूमध्ये ज्या प्लेटलेटवर परिणाम होतो ह्या गोळ्या त्याच्यावरही परिणाम करतात. म्हणून पॅरासिटामॉल ठीक आहे, परंतु जसं स्वस्तातली गोळी किंवा ॲस्पिरिनची किंवा ब्रुफेनची किंवा पेन किलर या जर गोळ्या घेण्यात आल्या तर रक्तस्रावयुक्त डेंग्यू होण्याचं प्रमाण वाढू शकतं. म्हणजे आपल्या मनाने काही न करता सरळ आपण डॉक्टरांकडे जाऊन त्यांचा सल्ला घेणं हे सगळ्यात महत्त्वाचं. आता सपोज आपण डॉक्टरांकडे आहोत किंवा ट्रीटमेंट डॉक्टरांनी आपल्याला सांगितलं की मी तुम्हाला थोडं डेंग्यू सारखी लक्षणं आहेत, हे उपचार चालू करूयात आणि तुम्ही थांबा. तर त्यावेळेस डॉक्टर आपल्याला सांगतात की तुम्ही ह्या गोष्टींवर लक्ष ठेवा. म्हणजे जसं तुम्ही म्हटलात की तो वाढवतोय किंवा बळावतोय आजार, याच्यासाठीची काय लक्षणं, तर सततच्या उलट्या होणं, पोटात काहीही न राहणं आणि उलटीमधनं रक्त जाणे, अंगावर लाल चट्टे उमटणे, खूप अशक्तपणा वाटणं, खूप तहान लागणं किंवा लघवीला कमी प्रमाणात होणं, ही जी लक्षणं असतात ती आपल्याला असं लक्षात येतं की ही सामान्याला समजण्यासारखी आहेत की मला खूप उलटी होते, माझ्या पोटात काही राहत नाही, खूप पोटामध्ये दुखतंय, अशी लक्षणं जर असतील तर आपले ज्या डॉक्टरांना आपण कन्सल्ट केलेले त्यांना पुन्हा जाऊन आपण भेटावं आणि सांगावं की मला आता अशा प्रकारचा त्रास होतोय, म्हणजे आपला आजार बळवतोय की काय ते डॉक्टर ठरवतील आणि त्यानुसार उपचार देतील. ह्या गंभीर स्वरूपांच्या लक्षणाकडे आपण फार बारकाईने लक्ष दिलं पाहिजे. आता तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन उपचार घ्या हे तर सांगितलं. एक पुढचा प्रश्न असा येतो की डेंग्यूमध्ये उपचारासाठी पॅथॉलॉजिकल टेस्ट ही पण एक महत्वाची मानली जाते. तर डॉक्टर नेमक्या कोणत्या स्टेजला ही पॅथॉलॉजिकल टेस्ट करावी असं सांगतात आणि ती कोणती असते? ओके, साधारणतः असं आहे की कुठलंही एखादं इन्फेक्शन जेव्हा आपल्या शरीरात येतं किंवा जंतू संसर्ग होतो तेव्हा आपली प्रतिकारशक्ती त्याच्या विरोधात काम करते. मग या टेस्ट अशा असतात की तो जंतू तपासणे डायरेक्ट किंवा त्या जंतूच्या विरोधात तयार होणारी प्रतिकारशक्ती तपासणे. तर डेंग्यूमध्ये आपल्याला शासन स्तरावर म्हणजे आपल्या 42च्या जवळपास आपल्या तपासणी केंद्र आहेत की जिथं सरकारी योजनेमार्फत मुफ्तपणे ही तपासणी होते. खाजगी प्रयोगशाळाही आहेत, इथेही टेस्ट होते. मी जसं म्हटलं की जंतू शरीरात आल्यानंतर जी टेस्ट करतात तर ती एक NS1 म्हणून एक टेस्ट असते. NS1 ची टेस्ट ही पहिले 5 दिवसामध्ये आपण करतो. ते एक जंतूचा एक भाग असतो, त्याच्यामुळे तो तपासला जातो की डेंग्यू आहे की नाही ते कळतं आणि साधारणतः 5 दिवसाच्या नंतर जी प्रतिकारशक्ती तयार होते तर ती एलायझा नावाच्या टेस्टने आपण तपासतो. तो पहिले 5 दिवसापर्यंत NS1 नावाची टेस्ट असते, म्हणजे आपण रिपोर्ट वगैरे कोणाचे पाहिले किंवा काय ते दिसतं आपल्याला. आणि IgM नावाची एलायझा नावाची टेस्ट असते, ती 5 दिवसानंतर करतो. ते शासन पातळीवर उपलब्ध आहेत आणि मोफत मध्ये होतात त्या. आणि ह्या टेस्ट केल्यावर मग डॉक्टरांच्या उपचाराला एक विशिष्ट दिशा मिळत असेल. हो, आता उपचाराच्या बाबतीत सांगायचं झालं तर डेंग्यू हा विषाणूजन्य आजार आहे आणि त्याच्यावर ट्रीटमेंट अशी काही नाहीये. म्हणजे जसं आपण आता उदाहरणात पाहिलं की जर मलेरिया झाला, जरी तो गंभीर स्वरूपाचा जरी असेल तर आर्टिसोनेट सारखे इंजेक्शन्स किंवा औषधी त्याच्यावर उपलब्ध आहेत. साधा असेल तर क्लोरोक्विन नावाचं औषध आहे. आपण बघितलं लेप्टोस्पायरासाठी आपल्याला डॉक्झीसायक्लिन नावाची गोळी उपलब्ध आहे. परंतु डेंग्यूसाठी उपचार असा तसा नाही की आपल्याला हे घेतलं म्हणजे आपण या डेंग्यूपासून मुक्त झालो असं होत नाही.
मग यामध्ये काय करावं लागतं की जसं आपला कुठलाही ताप आला असेल तर आपण काय लक्ष द्यायला पाहिजे की ताप कमी करणे. मग त्या तापासाठी पॅरासिटामॉल नावाची ही उत्तम गोळी आपल्याला कोविडमध्ये सगळ्यांना हे आपण हे पाहिलेलं आहे. तर ही पॅरासिटामॉलच्या गोळीने ताप कमी करणे हे मुख्य त्याचं एक गोष्ट झाली. दुसरी असं आहे की ताप येणं, ताप जाणं आणि मग रुग्णाला असलेली लक्षणं याच्यामुळे असं होतं की निर्जलीकरण म्हणजे डिहायड्रेशन होतं. बरोबर आहे. मग हे निर्जलीकरण न होऊ देणे याच्यासाठी मग त्या रुग्णानं भरपूर प्रमाणात पाणी घेणं, या सगळ्या गोष्टी करणं. ह्या दोन्ही गोष्टी करत असताना महत्त्वाचं म्हणजे आराम करणं, रेस्ट घेणे हे फार महत्त्वाचं. मग डेंग्यूला जर आपल्याला उपचार द्यायचे असतील तर आपल्याला 3 पातळींवर आपण विचार करतो की पहिले तर त्यांनी आराम करायचा आहे, बरोबर आहे, आपल्या तापाला कंट्रोलमध्ये करायचं आहे आणि स्वतःचं निर्जलीकरण होऊ नये यासाठी भरपूर पाणी पित प्रमाणात पाणी घ्यायचं आहे, ज्यूस घ्यायचा आहे, ओव्हरऑल रिहायड्रेटिंग सोल्युशन जे असतं आपण डायऱ्यामध्ये तेही घेतलं तरी चालतं. तर या 3 मुख्यत्वे गोष्टींचा जर आपण विचार घेतला तर ते नक्कीच आपल्याला त्याच्यामध्ये अशा पद्धतीने उपचार चालतो सिम्पटोमॅटिक पद्धतीने. पण म्हणजे डेंग्यूवर असा ठोस उपचार नसल्याने आपण पहिल्यापासूनच काळजी घेणं हे फार महत्वाचं आहे. हो हो, अगदी महत्वाचं आहे. डॉक्टर, आपण प्लेटलेट या एक महत्वाच्या विषयाकडे वळणार आहोत, पण प्रेक्षक हो तत्पूर्वी घेऊयात क्षणभराची विश्रांती. डॉक्टर स्पीक अंतर्गत आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण माहिती घेतोय डेंग्यू या आजारासंबंधी. डॉक्टर, डेंग्यू म्हणलं की प्लेटलेट हा एक परवलीचा शब्द येतो आणि आमच्यासारख्या सर्वसामान्यांना प्लेटलेट म्हणजे नेमकी काय हे कळत नसतं. म्हणून हा प्रश्न की प्लेटलेट म्हणजे नेमकं काय असतं आणि ते कमी होतात म्हणजे काय होतं नेमकं? प्रश्न फारच छान आहे, कारण प्रत्येकाला तुम्ही म्हटलं तसा आहे प्रश्न पडतो. आपल्या शरीरामध्ये 3 प्रकारच्या पेशी असतात, लाल रक्तपेशी, पांढरी रक्तपेशी आणि जिला आपण प्लेटलेट म्हणतो तिला मराठीत रक्तबिंबिका म्हणतात. बर, मग याचं मुख्य काम जे आहे, महत्वाचं काम जे आहे ते रक्त गोठवण्याचं काम असतं. म्हणजे जर आपल्याला कुठे लागलं किंवा काय झालं तर त्या ठिकाणी तो जो क्लॉट फॉर्म होतो किंवा जो रक्त गोठवलं जातं तर ती प्रक्रिया करण्यामध्ये महत्वाचा रोल या रक्तबिंबिकाचा आहे. बर बर बर. आता हे आहे व्हायरल इन्फेक्शन. सो व्हायरल इन्फेक्शन मध्ये या ज्या सेल्स आहेत किंवा ही रक्तबिंबिका आहे याच्यावर इफेक्ट होतो. मग याच्यावर इफेक्ट हा वेगवेगळ्या पद्धतीने होतो. तो स्वतः व्हायरसच त्या प्लेटलेटला परिणाम होतो त्याच्यावर, किंवा जिथून ह्या तयार होतात तिथेही परिणाम होतो. अशा विविध माध्यमातून ह्या प्लेटलेट्स कमी होतात आणि हे दुसऱ्या व्हायरल इन्फेक्शन पेक्षा डेंग्यू मध्ये मुख्य प्रमाणाने आपल्याला दिसतं. आणि मग या प्लेटलेट खाली होत जातात. म्हणून आपल्याकडे असं आहे की डेंग्यू म्हणजे प्लेटलेट. तर हे सोबत होत असल्यामुळे सगळ्यांच्याच लक्षात आहे की डेंग्यू झाला म्हणजे प्लेटलेट कमी होणार. तर या विविध जे माध्यम आहे किंवा त्याची जी पॅथोजेनेसिस आम्ही म्हणतो त्या पॅथोजेनेसिस मधनं हे प्लेटलेट्स कमी होतात ह्या डेंग्यू आजारामध्ये. बर बर. पण डॉक्टर, एक असा गैरसमज असतो, डेंग्यू झाला चला प्लेटलेट चढवा किंवा डेंग्यू झाला आयसीयूत ऍडमिट करा. तर अशा गैरसमजांचं निराकरण तुम्ही डॉक्टर म्हणून नेमकं कसं करता? मला वाटतं की पहिले तर असं होतं की सेल्फ टेस्ट सध्या वाढलेले आहेत. म्हणजे कसं होतं की मला ताप आलाय, मी गोळी काहीतरी घेणार आणि सांगणार डेंग्यू आहे किंवा काय असेल तर मी एक ब्लड टेस्ट करून घेतो. मग त्याच्यात काहीतरी लॅबमध्ये रिपोर्ट्स येतात की माझं हे कमी झालंय, प्लेटलेट कमी झालंय, मग आपण स्वतःच सांगतो की मला हे झालंय. मला वाटतं या गोष्टी करण्यापेक्षा आपल्याला जेव्हा असा काही ताप जाणवतो, मी जसं मागे आणि पुन्हा आणखीन सांगतो की येणारा ताप हा कशाचाही असू शकतो. तो मलेरियाचा असेल, डेंग्यूचा असेल, टायफॉइडचा असेल किंवा कुठला एखादा डायरिया किंवा अदर इन्फेक्शन मध्ये ताप येऊ शकतो, फ्लू मध्ये ताप येऊ शकतो. तर हे डिसिजन आपण घेण्यापेक्षा आणि स्वतःहून मेडिकेशन घेण्यापेक्षा डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्वाचं आहे. कारण काय होतं, डेंग्यूला उपचार नाही पण मलेरियाला उपचार आहेत, टायफॉइडला उपचार आहेत. तर त्याच्यात दिरंगाई करण्यापेक्षा आपण तिथे जाऊन जर त्यांचा सल्ला घेतला आणि मग ते लॅब रिपोर्ट डॉक्टरांनी सांगितल्यानंतर केले आणि त्याच्यानंतर ते रिपोर्ट पाहून ते सांगतील की तुम्हाला घरी जाऊन ट्रीटमेंट घ्यायची आहे का, तुम्हाला प्लेटलेट कमी झाल्यामुळे ऍडमिट व्हायचंय, की तुमचा आजार हा गंभीर स्वरूपाचा आहे, रक्तस्रावयुक्त आहे का, डेंग्यू शॉक सारखा आहे, त्याच्यानुसार मग तुम्हाला भरती करायची आहे का, तर ही दिशा डॉक्टर्स ठरवतील. खरंय, अगदी खरंय. स्वतःच्या मनाने न करता डॉक्टरांचा सल्ला हा सगळ्यात महत्वाचा, हे अगदी अधोरेखित करून ठेवण्यासारखी गोष्ट आहे. अगदी अगदी. डॉक्टर, ही फार महत्वाची गोष्ट होती, पण आता याच्या पुढे आपल्याला लक्षात आलेलं आहे की डेंग्यू हा डासांनी होतो. आता डासांची पैदास होते ती साठलेल्या पाण्यात. तर वैयक्तिक पातळीवर किंवा कौटुंबिक पातळीवर घर म्हणून, घरातला सदस्य म्हणून मी कोणती काळजी घेतली पाहिजे की माझ्या घरामध्ये डेंग्यू सदृश डासाची पैदास होणारच नाही?
प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर असं आपण नेहमी म्हणतो अगदी की खरं. प्रतिबंध करणं हे कधीही चांगलं. आणि आपला हा तो प्रतिरोध महिनाच चालू आहे जुलैचा डेंग्यूचा, तर या विषयावर नक्कीच बोलायला हवं. हा जो डेंग्यूचा डास आहे ना तो फार विशिष्ट आहे. म्हणजे वैशिष्ट्य असं आहे की जसं मी सांगितलं की हा दिसायलाही वेगळाच आहे, वेगळा म्हणजे त्याला टायगर मॉस्किटो आपण म्हणतो, तर तसं याचं एक वैशिष्ट्य असं आहे की हा डे टाइम वर्कर आहे. म्हणजे जसं आपण ऑफिसला जातो तसं हा पण दिवसाच काम करतो, म्हणजे हा नाईटला काम करणार. उलट जो आपला मलेरियाचा आहे तो रात्री काम करतो. मग आता इथं थोडी गडबड होते की आपण काय करतो की ऑफिसवरनं किंवा कुठे आपण घरी गेलो किंवा आपण सुरू करतो खिडक्या लावा, बाकीच्या गोष्टी करा, रिपेलंट वापरा, मच्छरदाणी लावा, हे आपण रात्री करतो. पण हा दिवसाचा काय, म्हणजे हा दिवसा चावणारा मच्छर आहे. मग आता घरी आपण जसं म्हटलो घराच्या पातळीवर की आता लहान मुले असतात 5 वर्षाच्या खाली, वृद्ध व्यक्ती आहेत किंवा जे काही वर्कर्स किंवा ज्यांचं काम ही नाईट शिफ्ट मध्ये असतं ते दिवसा घरात झोपतात, तर हे हाय रिस्क मध्ये येतात की यांना हा दिवसा संसर्ग होणार आणि यांना म्हणजे आपण तर म्हणणार आम्ही रात्री सगळं वापरलं होतं आणि मग आम्हाला कसं झालं. तर हा याचं जेनेसिस जे म्हणतो किंवा सुरुवात जी आहे ती इथून आहे की हा डे टाइम आहे. म्हणजे संध्याकाळ होत असतानाच्या 3 ते 4 तास अगोदर हा चावतो. हा मग सकाळी पण त्याचं दिवस उजडल्यानंतर याचं प्रमाण नोंदवलं गेलं की या वेळात त्याची जास्त मच्छरचे प्रादुर्भाव जास्त असतो. तर ह्या गोष्टी हा एक भाग झाला की त्याचा हॅबिटॅटचा किंवा त्याच्या जीवनशैलीचा मच्छराच्या. तर हा राहतो कुठे, तर जसं आता आपण पाण्याची एखादी बॉटल असेल किंवा काय, त्याचं झाकण जर उपडं पडलं आणि त्याच्यामध्ये अर्ध जरी पाणी असेल तर आणि ते पाणी 8 दिवस राहिलं तरी डेंग्यूच्या पैदासाठी ते पुरेसे आहे. बापरे. तर मग म्हणजे 8 दिवस साठलेलं पाणी राहायला पाहिजे. हा, कारण जेव्हा तो डासाची अळी म्हणजे डास जो आहे तो तिथे अंडी घालतो, तर त्याचं अंड्याचं रूपांतर लार्वा मधनं डास हे होण्यासाठीचा जो पिरियड आहे तो 8 ते 10 दिवसाचा. तर मग या पिरियड मध्ये ते वॉटर किंवा जे पाणी स्टॅग्नंट राहिलं तर ते तसं होतं. आता या मच्छरचं आणखीन दुसरं वैशिष्ट्य असं आहे की हा त्या अंड्यांमध्ये पण डेंग्यूचा संसर्ग असतो. म्हणजे त्या मच्छराकडनं किंवा त्या डेंग्यूच्या मादीकडनं त्या पिल्लांना किंवा अंड्यांमध्ये पण तो जंतू संसर्ग असतो. आता दुसरं असं आहे की ते दिलेली जी अंडी आहेत, आपण म्हणतो 8 दिवस पाणी पाहिजे, पण ते पाणी नाही राहिलं आणि ते सुकलं तर ती अंडी 1 वर्षभर तशीच राहू शकतात. अरे बापरे. आणि पुन्हा पाण्याच्या संसर्गात आली की त्याच्यापासून डेंग्यूचा डास तयार होतो. म्हणजे आपण आता याचे जर सोर्स पाहिले तर हे आपल्या घरापासून सुरू होतात. अगदी अगदी की आपण घरामध्ये कुठे काय आजूबाजूला म्हणजे घरामध्ये जर पाहिलं तर घरात रेफ्रिजरेटरच्या खाली एक डीप फ्रीजर मध्ये पाणी आहे. गॅलरीमध्ये आपल्याला फुलं आवडतात पण खाली पाणी पडतं कुणाकडे म्हणून आपण तिथे ट्रे ठेवतो, त्या ट्रे मध्ये पाणी साठतं. सोसायटीमध्ये राहत असणार तर सोसायटीच्या वरती ओव्हरहेड टँक्स आहेत ते उघडे आहेत. खाली जर अंडरग्राऊंड वॉटरचा मोठा टँक असेल तर तोही पाण्याचा साठा झाला. आपण तर इथे एक चमचाभर पाण्याचा विचार करतोय, इथं तर एवढा मोठा सोर्स आहेत. सोसायटीच्या आजूबाजूला टायर्स असतील किंवा काही प्लास्टिकच्या गोष्टी असतील, खड्डे असणार किंवा स्लम एरिया असेल त्या ठिकाणी पत्रे गळू नयेत म्हणून त्याच्यावर ताडपत्री टाकतात. त्याच्यात थोडी जरी घडी पडली त्या ताडपत्रीची त्याच्यातही होतात. इव्हन आजूबाजूला जास्त झाडं असतील, झाडामध्ये खाच जरी असेल आणि त्या खाचेत जरी राहिलं म्हणजे तो तर नॅचरल हॅबिटॅट होता, ही तर आपण मॅनमेड म्हणजे आपण केलेली आहेत. तर असं जे म्हणतो की हा तर सर्वत्रच झाला म्हणजे यत्र तत्र सर्वत्र, तर ते डेंग्यू एवढा आपल्या आजूबाजूला आहे. आणि त्या दृष्टीने आपल्याला हे त्याचे जर इनहॅबिटॅट कळालं की एवढं आपल्याला हे सगळे याच्यावर लक्ष ठेवणं आहे. आता हे झालं घराच्या बाबतीत. हो, मी तेच म्हणलं की वैयक्तिक कौटुंबिक बाबतीत ठीक आहे, पण आपण ज्या सोसायटीत राहतो, ज्या कॉलनीत राहतो, त्याचे रस्ते, त्याची छप्र ही सुद्धा बघितली पाहिजेत. पण याच्याही पुढे डॉक्टर असं आहे की ज्या वर्कप्लेस मध्ये आपण काम करतो, कार्यालयात, त्याचं काय, दिवसभर 8 ते 10 तास आपण तिथे असतो. तेच तर माझा महत्वाचा मुद्दा आहे की हा पण वर्किंग वाला डास आहे. हा जो आहे तो दिवसाच काम करतो. बरोबर. जसं आपण ऑफिसच्या ठिकाणी जातो, आपण घरी गेलो, घरी सांगितलं की आम्हाला सगळे आपण प्रिकॉशन घेतल्या, बाजूचे सगळे उपाययोजना केल्या की आपण असं कुठेही वस्तू ठेवत नाहीये, टायर ठेवत नाहीये, वरचे सगळं झाकण ठेवलेलं आहे. आणि जेव्हा आपण वर्क प्लेसला जातो किंवा ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणी पण ही गोष्ट आवश्यक आहे. त्याच्या आजूबाजूचा परिसर, तिचं साठवलेलं पाणी, खरं इव्हन समजा पाणी येत नसेल ऑफिसमध्ये किंवा घरीही तर त्या ठिकाणी पाणी साठवलं जातं 4 दिवसासाठी किंवा ऑफिसच्या ठिकाणी कुठेही, तर त्या ठिकाणी ते झाकण लावून ठेवलेलं पाहिजे. साध्या कापडाने का असेल आपण ते झाकलेलं पाहिजे, कारण आपल्याला पिरियड 7 दिवसाचा आहे. तर या
सोर्स आपल्याला माहित असले की या ठिकाणाहून डासाची उत्पत्ती होते, त्या ठिकाणी आपण काम करणं आपल्या वैयक्तिक पातळीवर, सोसायटीच्या पातळीवर आणि ऑफिस वर्कप्लेस इंटरव्हेन्शन म्हणतो आपण त्याला, हे फार महत्वाचं आहे. अगदी महत्वाचं आहे. म्हणजे एक गोष्ट तर लक्षात ठेवली पाहिजे की 7 दिवसापेक्षा पाणी जास्त साठवायचं नाही, आणि ते जर साठवायचं असेल तर ते झाकलेलं पाहिजे, उघडं नको. म्हणजे डासांची पैदास व्हायला, अंडी घालायला त्यांना ती जागा मिळाली नाही पाहिजे. आणि जसं घरात तसंच सोसायटीमध्ये, आणि जसं सोसायटीमध्ये तसंच कामाच्या ठिकाणी स्वच्छता राखणं फार महत्वाचं आहे. डॉक्टर, मला एक सांगा, डेंग्यू हा लाईफ थ्रेटनिंग आहे का? म्हणजे मृत्यूला कारणीभूत ठरतो का? ते सांगण्या अगोदर मला आणखीन एक त्याच्या म्हणजे उपाययोजनामध्ये आपण जाणार आहोत. कीटक ते शासन स्तरावर किंवा काय, पण जेव्हा हे पाणी साठवतो, जसं आपण म्हटलं झाकून ठेवतो, तसंच पाण्याला 7 दिवस साठवण्याच्या अगोदर आठवड्याचा 1 दिवस कोरडा दिवस पाळला जातो. ही एक फार उपाययोजना त्याच्यामध्ये आहे, ती मी सांगून मग तुमच्या पुढच्या प्रश्नालाही सांगेन. की जेव्हा घरामध्ये समजा 7 दिवसाला 8 दिवसाला पाणी येतो, तर आठवड्यातला 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळायचा. कारण ती सायकल आपली ब्रेक होते. आणि त्याच्यात आता कोरडा दिवस म्हणजे काय, की एक जण आले, मग आमच्या सोसायटीच्या मध्ये पाणी येत नाही, आम्ही बाहेर भरून ठेवतो आणि आम्ही आज सगळं पाणी टाकून दिलं आणि ड्रम मध्ये दुसरं पाणी भरलं. हे करताना ते मधून घासून पुसून घेणं महत्वाचं आहे. कारण जेव्हा पाणी आपण ओततो तेव्हा ती जी अळी आहे किंवा तो लार्वा आहे तो त्या भांड्याच्या बाजूला चिटकणार किंवा त्या ड्रमच्या बाजूला चिटकणार. पाणी टाकून दिलं, दुसरं पाणी टाकलं, तो लार्वा पुन्हा पाण्यात गेला. त्यामुळे मधून पुसणं, घासून घेणं हे फार महत्वाचं आहे. तर ही एक गोष्ट सांगितली. आता दुसरा प्रश्न आहे की गंभीर स्वरूपाचा, आणखी एक त्यालाच उपप्रश्न, की काही ठिकाणचं पाणी काढणं शक्य नसतं, तिथे काही लोक पेट्रोल टाकून किंवा असं प्रयत्न करतात, हा एक प्रश्न. आणि दुसरं, पावडर जंतुनाशकाची फवारली जाते, ते पण कितपत ऑथेंटिक आहे? हो, तर आता हे जसं आपण म्हटलं की हे आपल्या वैयक्तिक स्तरावर झालं. दुसरं शासन स्तरावर हे योजना आहे ज्या आपण आता ते आपण मला वाटतं या प्रश्नाशी संयुक्तिक आहेत, तर इथेही सांगायला हरकत नाहीये की जेव्हा आता हे कीटक आहेत, तर मग याच्यामध्ये आहे की एकात्मिक कीटन मॅनेजमेंट म्हणजे इंटिग्रेटेड व्हेक्टर मॅनेजमेंट, हे एक प्रकार आहे. म्हणजे याच्यामध्ये काय येतं की परिसराची अभियांत्रिकी, की आपला जो परिसर आहे तिथे खड्डे बुजवणे किंवा वाहतं पाणी ठेवलं, थांबवायचं नाहीये म्हणून मग वाहतं पाणी करून देणे, हे झालं अभियांत्रिकी. दुसरं आहे जसं तुम्ही सांगितलं की कीटकनाशके, मग ती फवारणीच्या माध्यमातून असतील किंवा काही जसं आपण म्हणतो की ते सिंथेटिक पायरेथ्रॉइड्स असतात की ते आपल्या महापालिकेतर्फे किंवा याच्यात जसं तुम्ही रिपोर्ट कराल की आमच्याकडे आम्हाला मच्छरांचं संख्या जास्त वाटते. म्हणजे काही दिवसापूर्वीच आमच्या सोसायटीमध्ये तसं झालं होतं की त्यांनी ठरवलं की आपल्याकडे मच्छर वाटतात, त्यांनी रिपोर्ट केलं, त्यांनी दुसऱ्या 2 दिवसामध्ये येऊन तिथं फॉगिंग वगैरे सगळं त्यांनी ते फॉगिंग केलं. दुसरं असं होतं की आता जो साठा आहे की आपण टँक रिकामाच करू शकत नाहीत खालचा, तर त्याच्यामध्ये जे मिनिमम पॉयझनस म्हणजे जे डासांना पॉयझनस असतील पण आपल्याला कमी पॉयझन आहे अशा ठिकाणची जी केमिकल्स आहेत की टेमिफॉस असेल किंवा काय, हे आपण त्याच्यामध्ये टाकून त्या अळ्या नष्ट करतो. तर अशी उपाययोजना शासनातर्फे होते. आता दुसरं असं आहे की सपोज आपल्याला ते केमिकल नकोच आहेत, तर गप्पी मासे हे फार चांगलं त्याच्यामध्ये उपाययोजना आहे की जो खालचा टँक आहे त्यामध्ये गप्पी मासे सोडायचे, हे सगळे डासांच्या अळ्या त्या खाऊन टाकतात आणि त्याच्यामुळं हे होतं. म्हणजे जैविक कंट्रोल ज्याला म्हणतो, तो केमिकल होता की रासायनिक होता, हा जैविक कंट्रोल. तर हे गप्पी मासेचे आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्र आणि इकडे सगळीकडे याची उपलब्धता करून दिलेली आहे. शहराच्या स्तरावर पण ते उपलब्ध आहेत. तर आपण हेच काय म्हणतात कम्युनिकेशन किंवा एकत्रितपणे करणं महत्वाचं आहे. आणि चौथी जी पायरी येते म्हणजे पहिलं आपण बघितलं की परिसर अभियांत्रिकी, दुसरं असं झालं की रासायनिक यांचा उपयोग फवारणीच्या माध्यमातून किंवा पाण्यामध्ये. त्याच्या पुढचं जे आहे ते जैविक, ज्याच्यामध्ये गप्पी मासे आपण बघितलं, आणि त्याच्या पुढचं जे आपण पाहिलं ते स्वतःच्या वैयक्तिक पातळीवर की मी घरामध्ये हे असे सोर्स ठेवणार नाही, मच्छरदानीचा वापर करणार, खिडक्यांना जाळ्या लावणार, ह्या गोष्टी. आणि ह्या डासाची सायकल कळल्यानंतर त्या पद्धतीने आपला हॅबिटाट किंवा आपलं वागण्याची पद्धत चेंज केली की होईल. फारच महत्वाची माहिती आहे आणि किती साधे सोपे पण महत्वाचे उपाय करण्यासारखे ते आपण सांगताय. प्रेक्षक हो, आपण याविषयी आणखीन माहिती घेणार आहोत, पण तत्पूर्वी घेऊयात क्षणभराची विश्रांती. डॉक्टर स्पीक अंतर्गत आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण चर्चा करतोय डेंग्यू या आजाराविषयी आणि त्याच्यापासून वाचण्यासाठी काय काळजी घ्यावी याची. डॉक्टर, तुम्ही फारच महत्वाची माहिती दिलीत की वैयक्तिक पातळीपासून ते शासनाच्या स्तरापर्यंत डेंग्यू रोखण्यासाठी काय काय केलं पाहिजेत आणि अतिशय सोपे साधे उपाय आपल्याला करता येण्यासारखे आहेत. आता मला सांगा, जो मगाशी माझ्या मनामध्ये प्रश्न होता की डेंग्यू हा लाईफ थ्रेटनिंग आहे का, मृत्यूला कारणीभूत होऊ शकतो का?
डेंग्यूमध्ये जसं मी सांगितलं की सुरुवातीचा जो फक्त डेंग्यू ताप असतो तो एक सेल्फ लिमिटिंग डिझीज पर्यंत असतो, परंतु जो तो गंभीर स्वरूपात जर गेला की जसं रक्तस्राव युक्त असेल किंवा डेंग्यू शॉक सिंड्रोम असेल तर हा लाईफ थ्रेटनिंग आहे आणि तो गुंतागुंतीचा पण आहे आणि त्याच्यात महत्वाचं याला उपचार तसा अवेलेबल नाहीये, म्हणून काळजी घेणं हे याचं खरी ट्रीटमेंट म्हणायला हरकत नाही. अगदी खरंय. पण मला एक सांगा की आता सर्वसामान्य डेंग्यू जो आहे त्याला उपचारासाठी बरं होण्यासाठी काय कालावधी असतो एकतर, आणि दुसरं एकदा बरं झालं तरी सुद्धा रुग्णांनी नेमकी काय काळजी घेतली पाहिजे? म्हणजे या आजारातनं आपण बरं झालोय पण नंतर काय काळजी घ्यायची? जसं मी सांगितलं की हा 3 टप्प्यामध्ये होतो की सुरुवातीला ताप येणार, मग तापामध्ये डिहायड्रेशन, मग थोडी मधली क्रिटिकल फेज असते एक, आणि त्याच्यानंतर रिकव्हरी असते. तर यामध्ये निर्जलीकरण जर झालं असेल तर व्यक्तीला विकनेस वाटतो आणि ओव्हरऑल 7 ते 10 दिवसामध्ये हा आजार बरा होतो ओव्हरऑल. आता बरा झाल्यानंतर ह्या ज्या 7 दिवसाच्या प्रोसेसमध्ये जो विकनेस वाटतो, अशक्तपणा असतो, उलट्या झालेल्या असतात, तर याच्यामुळे शरीरामधलं झालेलं निर्जलीकरण आणि जो थकवा जाणवतो तो कमी करण्यासाठीच आपल्याला पुढचे उपाययोजना असते. म्हणजे ज्याच्यामध्ये आराम करणे, विविध ज्यूस घेणे, म्हणजे फळांचा रस घेणे, फळ घेणे आणि ORS लिक्विड आपण घेऊ शकतो. मेन म्हणजे व्हायरल इन्फेक्शन नंतर करण्यासारखं म्हणजे आराम, पुरेशी विश्रांती आणि विविध फळ, रस आणि आहार आपला व्यवस्थिशीर असावा. कुठलेही एक्झर्शन किंवा ओव्हर स्ट्रेस स्वतःला करू नये की मी आता लगेच बरा झालो, तर आराम करणं हे त्याच्यानंतर आवश्यक असतं आणि आहारावर लक्ष ठेवणे. अगदी बरोबर. याला प्रतिबंध करणारी लस अजून शोधली गेली आहे का? तर त्याचं असं आहे की अजूनही हे सगळं ट्रायल इन द प्रोसेस आहे, म्हणजे इन द ट्रायल फेज जो म्हणतो की त्याच्यामध्ये आहे. काही ठिकाणी त्याचं चालू आहे, पण आपल्या ज्या नॅशनल गाईडलाईन्स असतात, कारण आपण शेवटी काहीतरी आपल्याला एक काय म्हणतात रिटर्न गाईडलाईन्स लागतात, बरोबर आहे, तर त्या आपल्या अजून गाईडलाईन मध्ये असंच त्याचा वापर म्हणजे आपल्या याच्यामध्ये अजून तरी त्याचं काही तसं समावेश करण्यात आलेला नाहीये, पण त्याच्यावर ट्रायल्स आणि बाकीच्या कंट्रीमध्ये त्याच्यावर चालू आहे प्रोसेस. बर, पण अजून ती आपल्याकडे उपलब्ध नाही, ट्रायल बेसिस मध्ये आहे. बर, मला एक सांगा की आपण आता जे म्हणतो की ताप आला म्हणून जे आपल्याला गंभीर वाटायला लागतं आणि ताप गेला, आजार संपला की अगदी आपण निर्धास्त होतो, निश्चिंत होतो की आता ताप गेलाय, संपलो आजार. तर ताप गेला म्हणजे संपतो का आजार खरंच? नाही, तर मला वाटतं हा प्रश्न फार महत्वाचा आहे, कारण जनरली असं होतं की डेंग्यू मध्ये हे थोडं याचं विशेष पण आहे की ताप आला आणि ताप आल्यानंतर ताप गेल्यानंतर हे 24 ते 48 तास म्हणजे 1 ते 2 दिवस सुद्धा जोखमीचेच असतात. बर, आणि मग ते गेल्यानंतर पुढचा आपला जो काय म्हणतो रिकव्हरीचा जो आहे फेज तो चालू होतो. तर त्याच्यामुळे ताप गेला म्हणजे आता मी सगळं करण्यासाठी मोकळा आहे किंवा मी आता रिकव्हर झालो असं काही स्वतःहून अजम करण्यापेक्षा ज्यांच्या देखरेखीखाली आपण आहोत डॉक्टरांच्या किंवा काय त्यांच्या सल्ल्यामध्ये राहणं आणि आपलं जसं ठरलेलं की बाबा आता इन्फेक्शन आहे किंवा व्हायरल फिवर आहे तर आराम आणि विश्रांती करत राहणं हे जास्त महत्वाचं आहे. आणि त्यातली त्यात जर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे सतत उलटी होणे, ताप गेलाय परंतु सतत उलटी होते, माझ्या पोटात दुखतंय, तर हे त्याचं काही नसेल, दुसरंच काही असेल असं म्हणून आपण स्वतःहून काही ट्रीटमेंट करण्यापेक्षा असं काही जर आपल्याला जाणवत असेल ताप गेल्यानंतर की पोट दुखतोय, कंटिन्यू उलटी होत आहे, जे आपल्याला समजतंय किंवा खूप अशक्तपणा वाटतोय, खूप पाणी प्यावंसं वाटतंय, तर आपण ज्या डॉक्टरांना कन्सल्ट करतो तर त्यांना लगेच ही निदर्शनास आणून देणे की ताप गेलाय परंतु मला ही लक्षणे सुरू झाली आहेत. तर हे फार महत्वाचं आहे, कारण ही लक्षणे आपल्याला गंभीर स्वरूपाच्या आजाराकडे घेऊन जाऊ शकतात, डेंग्यूच्याच. अगदी महत्वाचं आहे. डॉक्टर, तुम्ही रुग्णांवर तर उपचार करताच, पण ज्या ठिकाणी डेंग्यूचा उद्रेक झालाय अशाही ठिकाणी तुम्ही जाऊन प्रशिक्षण देता. आता प्रशिक्षण देताना प्रामुख्याने त्यांच्याशी संवाद साधणं फार महत्वाचं असतं. म्हणजे जसं डॉक्टर असता तुम्ही त्याचबरोबर काउन्सिलरही असता. तर आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे जाताना आम्हाला आमच्या प्रेक्षकांसाठी असे काही तुम्ही संदेश असा काही देऊ शकता का की जो या आजाराच्या संदर्भात उपयुक्त आहे आणि केवळ या आजाराच्या नाही तर इनऑल या पावसाळ्यातले जे सगळे आजार आहेत त्या संदर्भात उपयुक्त आहे? तर जसं आपण बघितलं की कुठलाही ताप जेव्हा आपल्याला येतो तर या तापावर स्वतःहून कुठलंही मेडिकेशन घेऊ नये, कुठलीही औषधी घेऊ नयेत आपण, कारण ही औषधी जर आपण स्वतःहून घेतली तर त्याचे हा आजार कुठला आहे आपल्याला माहिती नाही आणि आपण ते सेल्फ मेडिकेशन करतो, तर हे आवर्जून टाळावं. ताप आलेला आहे, आपल्या डॉक्टरांचा वेळेवर आणि योग्य सल्ला आपल्याला तिथं मिळतो, तो सल्ला घेणे आणि मग आपले उपचार घरी करायचे काय ते डॉक्टरांकडनं करू शकतो. आणि जसं या डेंग्यू आजारासाठी कुठलंही औषध उपलब्ध नाही उपचारासाठी, तर त्याचा प्रतिबंध हा उपाय आहे.
तर त्या पद्धतीनं आपलं घर, आपली सोसायटी आणि आपलं ऑफिस अशा ठिकाणी आपण याचा थोडा अभ्यास करून हे जी उत्पत्तीची जी ठिकाणं आहेत ती जर आपण नष्ट केली तर आपण शासन स्तरावर, वैयक्तिक स्तरावर आणि सामाजिक म्हणजे सर्वच स्तरावर आपण या डेंग्यूला नक्कीच रोखण्याचा तरी प्रयत्न करू शकतो. अगदी महत्वाचं आहे. प्रेक्षक हो, पावसाळा सगळ्यांनाच आवडतो कारण पाऊस सगळ्यांनाच आवडतो. पण या पावसाळ्याबरोबर येणारे जे आजार आहेत, जे रोग आहेत, त्यांच्याबद्दलची पुरेशी खबरदारी, काळजी जर आपण घेतली तर हा पावसाळा आपल्याला आणखी चांगल्या रीतीने आवडू शकतो असं मला वाटतं. आणि अशा पद्धतीचे जे आजार आहेत म्हणजे डेंग्यू सारखा किंवा कीटकजन्य आजार जे आहेत त्याच्या बाबतीत डॉक्टरांनी फार महत्त्वाचं सांगितलंय की स्वतः उपचार न करणं, लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घेणं हे फार महत्त्वाचं आहे. कारण सध्याच्या काळात प्रत्येक जण स्वतःला डॉक्टर समजू लागलाय कारण व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचे आपण सगळेजण विद्यार्थी झालेलो आहोत. त्यामुळे अशा कुठल्याही स्वतःच्या सल्ल्याने न करता लवकरात लवकर डॉक्टरांकडे गेलं तर या आजाराची, डेंग्यू सारख्या आजाराची गंभीर आणि तीव्रता जी आहे ती आपल्याला टाळता येणं शक्य आहे. डॉक्टर, तुम्ही आज आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि डेंग्यू बद्दल आमच्या मनामध्ये ज्या ज्या शंका होत्या, काही गैरसमज होते, ते अत्यंत साध्या सोप्या भाषेत दूर केलेत. त्याबद्दल दूरदर्शनच्या वतीनं आणि व्यक्तिशः माझ्यातर्फे सुद्धा मी आपले मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद.